तर आम्ही आता पोहोचलोय जस्ट अक्कलकोट मध्ये। आता गाइस आम्ही आत्ताच फ्रेश झालो आणि ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है। आता जस्ट पोहोचलोय अक्कलकोट मध्ये। आता आम्ही थोडं फ्रेश झालोय आणि आता जातोय आम्ही दर्शनासाठी। आणि एवढी गर्दी आहे गाइस, एवढी जास्त गर्दी आहे की आमची वाट लागणार आहे। आणि आम्हाला जायचं होतं आरतीला आणि आता इथेच टाइम निघून गेला सगळा। काय आम्हाला आरती भेटणार काय? भेटेल 6:30ची आरती असते। बघा आमच्या काकाचा कॉन्फिडन्स। तर गाईज आम्ही आता दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलेलो आहोत आणि जास्त गर्दी नाही आहेत। अर्धा ते पाऊण तासमध्ये आमचं दर्शन होईल असं वाटतंय। आता बघू मध्ये जाऊन। गाईज मध्ये आम्ही आता आलो तर एवढं सुंदर लाईटिंग वगैरे आले, म्हणजे एवढं मस्त वाटतंय ना इथं आल्यावर की भाई। तुम्ही जर का ना स्वामींच्या अक्कलकोटमध्ये आला नसताल ना, पण देऊळबंद हा पिक्चर बघितला असेल ना, तर तुम्हाला हे सगळं आठवेल, जाणवल की हां हे सगळं आहे तिथं म्हणून। जे हा वटवृक्ष, एवढा मोठा वटवृक्ष ना हा मंदिरामध्ये आहे। त्या वटवृक्षाला काहीही न करता न हलवता पूर्ण मंदिर बांधलेलं आहे। मंदिराचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे ना जुन्या काळातले, तर सगळ्या स्वामींच्या कथा व स्वामींचे फोटो व स्वामींचे चरित्र सगळे ठेवलेले आहेत। आणि आम्ही इथं बसून माळा करतो। माळा करत असताना इथं आम्हाला स्वामींच्या फोटोकडे लक्ष गेलं आणि तिथं हे वाक्य लिहिलं होतं, निश्चिंत जा मी आहे। हे वाक्य वाचून अंगाला अक्षरशः काटा आला आणि आमची जी काही मनात चिंता होती ही सगळी आम्ही स्वामींवर सोडली। पाठ घेतला कालभैरव अष्टकाचा आणि नंतर आम्ही हे पाहत होतो की कोणाला काय हवं आहे का नको आहे त्यांच्या देवघरात। अक्कलकोटमध्ये ना पूर्ण सगळं स्वामींचं, जिथं बघा तिथं स्वामींचं काय काय शोधतीये की मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय। आणि ही आमची भुक्कड कंपनी, यांना दुकान दिसलं नाही की यांचं खाणं सुरू होतं, जिथं बघा तिथं खाणंच सुरू होतं। आम्ही सक्सेसफुली काय करायले काय बोलायले। तर आता आम्ही अक्कलकोट मध्ये स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही पंढरपूरच्या दर्शनासाठी जातोय। काका आता काय बोलायचं, गेलं निघून। बोला मस्त आम्ही आता आवरून बसलेलो आहे। आता थोडेसे फोटो वगैरे काढून नाश्ता करून आता आम्ही जाणार आहे माऊलीच्या दर्शनासाठी। हा तुम्हाला सांगायचंच राहिलं, काल आम्ही 12:30 वाजता पंढरपूर इथं पोहोचलेलो आहे। काकांच्या ओळखीच्या ठिकाणी आम्ही निवास केलेला आहे। तर आता आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत। पप्पाची वगैरे आंघोळ राहिली, सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली। आम्ही नाश्ता करून थेट माऊलीच्या दर्शनाला जाणार आहे। माऊलीचं दर्शन झाले की आम्ही आता शिखर शिंगणापूरला जाणार आहे, तिथं अभिषेक केल्यानंतर करणार आहे बस। आमचे काका सकाळी 6ला उठून चंद्रभागेच्या काय काठी आंघोळ करून आलेले आहेत। काका कसं वाटायला तुम्हाला आंघोळ? चंद्रभागेमध्ये सकाळी गरम पाणी होतं? गरम पाणी होतं। डुबकी घेतली तुम्ही? डुबकी घेतली, थंडी वाजली नाही? आम्ही तर भिलो काही, आम्ही तर थंडीमुळे भिलो। आम्ही गेलो, आमचे काका आणि आमचे पप्पा गेले होते। आंघोळ केली तुम्ही? गर्दा होता? गर्दा भरपूर गर्दा आहे। कार्तिक वारी असल्यामुळे गर्दा तर भरपूर आहे। आणि आता आम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवूच किती गर्दी आहे। आता आम्ही नाश्त्याला जातोय पहिले, मग मंदिरात जातोय। बाय। काका तुम्ही सकाळी चंद्रभागेत आंघोळ करून आलात, तुम्हाला कसं वाटायला? हा बोला, कसं वाटलं तुम्हाला? आम्ही आता दर्शन करून आलोय। दर्शनाला मोबाईल अलाउड नव्हता, पण मोबाईल नेला नाही, मग काही कॅप्चर्स करता नाही आलंय। पण आता बघू, जाताना जर काही दाखवता आला तर दाखवेल, ट्राय करू आपण, बघू। पण आता असं आम्ही पण जाणार शिखर शिंगणापूर। हॅलो गाईज, आमचं एवढं छान दर्शन झालं, एवढं सुंदर मूर्ती दिसत होती, जसं काय बालाजीची मूर्ती दिसत होती। आणि मेन गोष्ट म्हणजे ही होती की जेव्हा आम्ही रुक्मिणीच्या मंदिरात गेलो तेव्हा रुक्मिणीचा शृंगार करत होते आणि आम्हाला ते पाहायला भेटलं। फर्स्ट टाइम खूप छान वाटलं होतं, मस्त भारी वाटलं। आम्ही मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही कॅप्चर काय करू शकलो नाही, पण आम्ही जाताना बघू, त्या रस्त्यानं जरी गेलो तर आम्ही व्हिडिओमध्ये ते ऍड करू। आणि आम्ही जर ब्रिजवरून जरी गेलो तर आम्ही तुम्हाला नदी सुद्धा दाखवू। नदी सुद्धा खूप सुंदर होती आणि तिथं नाही का इस्कॉनचं एक टेम्पल होतं, ते बघायला जायचं आहे आम्हाला। आम्ही गेलो तर जाईल, मग ते पण आम्ही तिथं लावून टाकतो वगैरे, कारण की आम्हाला आता लेट व्हायला, आम्हाला समोर पण जायचं जेजुरी वगैरे। मग आमचा ब्लॉग जेजुरीचा आता जर हे पंढरपूरचा जर कॅन्सल झाला असेल तर आम्ही जेजुरीचा ब्लॉग टाकू आणि शिखर शिंगणापूरचा ते पूर्ण येईल। अँड भेटू थोड्या वेळात। कसं झालं तुझं? कसं वाटलं? शॉपिंग काय काय शॉपिंग केलीस? मी शॉपिंग केले। गेली का?
कंदी पेढे जाऊ का मी करू लागू का आणि कुंकू आणि माझ्या घराच्या सजावटीसाठी घेतल्या माळ. आणि या मॅडम एवढं पागल शॉपिंग साठी बस. आम्ही ह्या माळा बार्गेनिंग करून 100 रुपयामध्ये एक डझन घेऊन आलो. मेन म्हणजे कंदी पेढे. कंदी पेढे. हा पंढरपूर मधले कंदी पेढे खूप फेमस आहे. हो आईजवळ. कसं वाटलं का दर्शन? कसं वाटलं का दर्शन? कॅमेरा बंद करायला यांनी आम्ही वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आहेत, पण यांनी आम्हाला डायरेक्ट दर्शन दिलेलं नाही. सगळ्यांकडून चालत घेऊन गेलेत, एक सुद्धा दर्शन दिलं नाही. पहिले आम्हाला म्हणलं की घराच्या बाजूलाच आहे, पण ते 1.5 किलोमीटर लांब निघालो. 2-3 किलोमीटर. आणि हे यांचे चलून चलून आता पाय दुखत आहेत, हे बसले आहेत. काका दर्शन कसं झालं? सुंदर. कशी वाटली मूर्ती तुम्हाला? एक तरी बोलायला तयार नाही. आणि जे व्हिडिओ काढायले का ते तर सकाळपासून कसं आहे काढायचं. व्हिडिओ हे सार्वजनिक करण्याची प्रक्रिया आहे, त्याला आपण सार्वजनिक प्रकारे केले पाहिजे. मोबाईल बघण्याने आपल्या मेंदूवर परिणाम होतो, आपली बुद्धी भ्रष्ट होते. हे जे व्हिडिओ काढायला भ्रष्ट झालेली बुद्धी आहे. धन्यवाद. काही म्हणतो काय तो कसं माझा काका काही जे आहे ते काही म्हणत नाही. काही जे आहे. आता आम्ही चाललो पंढरपूरचं दर्शन घेऊन जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही पुढच्या मुक्कामासाठी शिखर शिंगणापूर इथे जात आहोत महादेवाचं दर्शन घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही जेजुरीला जाणार आहे. काजल उतर पटकन. आता 2:40 वाजलेले आहेत. आम्ही 12 वाजता निघालो, 12:30 वाजता निघालो. आम्ही आता शिखर शिंगणापूरच्या जवळपास थोडं पोहोचलेलो आहोत. आता आम्ही इथं विठू माऊली दुकानावर चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. हायवेवर चहा पिण्यासाठी आम्ही उतरलो. थोडा 10 मिनिटाचा ब्रेक. मामाला खास किती मस्त हायवे. दूध काका तुम्ही चहा प्यायले का ज्यूस? दूध. हां खाऊ कमी मी गाणं काढले ना. तुला जेजुरीला एवढंच व्हिडिओ जर केला ना त्या आवडीने. आता माहिती आम्ही कुठं चाललो? कुठं? शिखर शिंगणापूर आणि त्याच्यानंतर जेजुरी. बघा हा नजारा बघा, किती अप्रतिम आहे, अविश्वनीय. असं वाटत नाही ना की हे नजारा महाराष्ट्रात मध्ये असेल म्हणून. किती मस्त वाटेल. ह्याला म्हणतात निसर्गाचं सौंदर्य. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि निसर्ग. तर गाईज आम्ही आता पोहोचले शिखर शिंगणापूरला. आम्ही ना पहिल्यांदा शिखर शिंगणापूरला आले, म्हणजे सानिका आलेली आहे पण मी पहिल्यांदा आली आहे. हा म्हणजे आमचं ते कुलदेवत आहे, तर आम्ही येतच. 5 मिनिटं झाले होते. आम्ही आता शिखर शिंगणापूरला जातो अभिषेकासाठी. महादेवाचा अभिषेक करतोय. बघू जर तिथे व्हिडिओ अलाउड असतो तर आम्ही व्हिडिओमध्ये टाकू आम्ही अभिषेक केलेला. इकडे आम्ही एंटर केलंय मंदिरात आणि आम्हाला थोडासा वेळ होता कारण की ऑलरेडी अभिषेक चालू होते, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो. जस्ट आमचं आता दर्शन झालेलं आहे. आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आमचा अभिषेक पण खूप छान झालेला आहे. हे बघू शकता आमच्या एवढं छान आम्ही अभिषेक केला, मन प्रसन्न झालं. देवा असं सगळ्याला सुख समृद्धी द्या आणि आम्हाला वारंवार यायचं. बोलो आम्हाला वारंवार. महादेव. तर गाईज आम्ही दर्शन वगैरे झाले तर आम्ही आता जातोय जेजुरीला. जेजुरीचा ब्लॉग हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल. बाय.